नमस्कार, मी संतोष साळुंके. संकल्प उल्के या विचार मंचावर आपण आपल्या मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत की जो फक्त पुस्तकात नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. ते म्हणजे भारतीय संविधान. जात असो किंवा धर्म, विद्यार्थी असो किंवा शिक्षक, श्रीमंत असो किंवा गरीब, राजकारणी असो, या सर्वांना जोडणारा एक समान मार्ग, एक समान गोष्ट म्हणजे संविधान. प्रश्न असा की संविधान आपल्याला माहीत आहे का, की फक्त नावापुरतं आहे? आज हेच जाणून घेण्यासाठी काय ते कॉल आला ना तुम्हाला. कॉल आला तो फ्लाईट एरोप्लेन मोडवर. एक मिनिट. नमस्कार, मी संतोष विजय साळुंके. संकल्प बोलके या विचार मंचावर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत की जो पुस्तकात नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. ते म्हणजे भारतीय संविधान. जात असो किंवा धर्म, स्त्री असो पुरुष असो, गरीब असो श्रीमंत, विद्यार्थी राजकारणी, या सर्वांना जोडणारी एक समान गोष्ट म्हणजे भारतीय संविधान. पण प्रश्न असा की संविधान आपल्याला माहीत आहे का, की फक्त नावापुरतं माहीत आहे? आज हे जाणून घेण्यासाठी संविधान लोकशाहीचा पाया आहे या विषयावर चर्चा करण्याकरिता आपल्यासोबत आहेत समाजाला घडवणारे एक शिक्षक आणि संविधानाचा सखोल अभ्यास करणारे संविधान अभ्यासक डॉक्टर श्याम देवकर. मी या विषयावर सांगू इच्छितो की सर, MA इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, CPCT, CHR, BTech, सेट इतिहास, PhD इतिहास संशोधक एवं समुपदेशक आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीसाठी सर एक मार्गदर्शक आहे. सर नमस्कार. सर, आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न आहे की संविधान वाचन आणि संविधान जगणं यात फरक आपण समजतो का? सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर श्याम देवकर. जो पहिला प्रश्न विचारला आहे की संविधान वाचणं आणि संविधान जगणं यामध्ये खूप सारा फरक आहे. संविधान वाचून एक्सपर्ट होणं आणि संविधानामध्ये तज्ज्ञ होणं म्हणजे तुम्ही संविधानाच्या मूल्यांशी सहमत आहातच असं नाही. या देशातील अनेक वकील, जज तुम्हाला कट्टरतावादी विचारांची दिसतील. म्हणजे आत्ताची घटना जर तुम्ही पाहिली असेल, मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळण्यापासून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यापर्यंत घटना ह्या घडल्या आहेत आणि न्यायालयीन क्षेत्रातील लोकांनी केल्या आहेत. याचा अर्थ असा नाही का त्यांचा संविधानाचा अभ्यास नाही, कायद्याचा अभ्यास आहे. त्यांनी घटना वाचली आहे. पॅराडॉक्सियल बिहेवियर मध्ये एक्सपर्ट आहेत. आता मी हा आरोप करतो, हा वाईट वाटून घेऊ नका. पॅराडॉक्सियल बिहेवियर म्हणजे विरोधाभासी वर्तन. म्हणजे बोलायचं, खूप चांगलं तत्वज्ञान मांडायचं, प्रत्यक्षात वर्तन करताना मात्र त्याच्या उलट करायचं. बोलताना सांगायचं की मी स्वातंत्र्य, समता, बंधुता भाषण ठोकायची, पण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता जेव्हा निर्णायक प्रसंग येईल तेव्हा मात्र त्यापासून पळ काढायचा. महात्मा फुलेंनी रानडेंना प्रश्न विचारला होता, तेव्हा कदाचित तुम्हाला इतिहासामध्ये आठवत असेल की लग्न करायच्या वेळेचा प्रसंग आहे की फक्त बोलघेळ सुधारक नको, म्हणून तात्यांसारखं असं झालं पाहिजे, म्हणजे महात्मा फुलेंसारखं झालं पाहिजे की तुम्ही जे बोलता, जे मांडता, जे वाचता, जे संविधानात लिहिलेलं आहे, जे संविधानामध्ये आहे त्याच्याशी तुम्ही सहमत असले पाहिजे. तुम्ही फक्त वाचू नका, त्या विचारांचे वाहक व्हा, त्या विचारांचे प्रत्यक्षामध्ये आपण अंमलबजावणी करणारे व्हा. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की बा संविधान वाचून तर तज्ज्ञ कोणी होऊ शकतो. तुम्हाला वकिलाची डिग्री मिळेल, संविधान तज्ज्ञ व्हाल तुम्ही, परंतु तुमच्या प्रत्यक्ष लाईफमध्ये तुम्ही जगता का? तुमच्या घरी तुमच्या पत्नीशी तुम्ही कसे वागता, तुमच्या आईशी कसे वागता? कारण तसे जर वागत नसाल तर ती पॅट्रियार्की आहे.
आणि भारतीय संविधान तुम्हाला स्त्री आणि पुरुषाचा समान दर्जा देते. तुम्ही समाजामध्ये जगताना एका अनटचेबल क्लासशी कसं वागता, तुम्ही जातीभेद पाळता का, तुम्ही अस्पृश्यता जी भारतीय राज्यघटनेनं कलम 17 नुसार बॅन केलेली आहे त्यानुसार तुम्ही फक्त बोलता की प्रत्यक्षात कृती करता. त्यामुळे यामध्ये वाचणं, त्यामध्ये तज्ज्ञ असणं आणि प्रत्यक्षात संविधान जगणं यामध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळे याचा अशातला भाग नाही की मी संविधान तज्ज्ञ आहे म्हणजे मी संविधानाच्या प्रत्येक मूल्याशी सहमत आहे असं तुम्ही कोणाच्या बोलण्यावरून जाऊ नका. याचं वैयक्तिक आयुष्य चेक करा. याचं वैयक्तिक आयुष्य चेक कराल तेव्हा तुम्हाला कळेल. बोलायला काही लागत नाही. या देशामध्ये बोलणारे बोलघेवडे भरपूर आहेत. त्यामुळे संविधान वाचणं आणि संविधान जगणं यामध्ये प्रचंड अंतर आहे. संविधान जगणारी पिढी आपल्याला घडवायची आहे. आम्हाला संविधान वाचणारी तर घडवायचीच आहे, परंतु वाचल्याबरोबर संविधान जगणारी पिढी. कारण ही संविधान मी काय सांगितलं लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंट सारखं पवित्र डॉक्युमेंट कदाचितही नसेल. जगातील अनेक तज्ज्ञांनी त्याची स्तुती केली आहे. टीका करणारी आहेत. टीका करणारे नाही अशाला भाग नाही आहे. कारण टीका करणारे लोक म्हणतात कॉपी पेस्ट आहे. मग कॉपी पेस्ट आहे. या आता सुंदर विचारावर कोणाचा कॉपीराईट नाही आहे. जगातल्या सत्य, नीती, न्याय या तत्वात कोणाचा कॉपीराईट असण्याची शक्यताच नाही आहे. त्यामुळे मला एक सांगा की जस्टिस म्हणजे न्याय, सत्य, समानता यावर कोणाचा दावा आहे? की तो एकटा फ्रान्सचा दावा आहे, एकटा जर्मनीचा दावा आहे, की एकटा अमेरिकेचा दावा आहे, की एकटा ब्रिटनचा दावा आहे? मग जी तत्व सर्वमान्य आहे, जी तत्व सामान माणसाला माणूस म्हणून जगवतात, जी तत्व सगळ्यांना समान लेखतात, ती तत्व मी घेतली समजा, तर तो कॉपीराईट कसा आला? ती कॉपीराईट कसं आलं? म्हणजे तुम्हाला फक्त म्हणजे त्याला त्या तत्वांना विरोध करता येत नाही म्हणून काही विरोध करायचा. म्हणून मी म्हणजे जे प्रश्न विचारला हा प्रश्न खूप चांगला आहे. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात झाली आहे आणि कदाचित तुम्हाला वाटत असेल की अग्रेसिव्हली मी मांडतोय, पण हे सत्य आहे. कारण भारतीय म्हणजे परिप्रेक्षामध्ये विचार करायला गेलं तर संविधान फक्त वाचणं अपेक्षित नाही आहे, ते जगणं अपेक्षित आहे. ते तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. आता आणखीन एक त्यामध्ये बाब सांगतो मी, कारण थोडं उत्तर लांब झाले तरी चालते, की काही लोक संविधान वाचतात, कलमपाठ आहेत. म्हणजे जे संविधानाचे समर्थक आहे ते त्यांचे सुद्धा कलमपाठ आहेत, संविधान वाचतात सुद्धा, पण ते संविधान प्रत्यक्षात अंमलात कसं आणायचं, लोकांना कसं सांगायचं, हा मोठा एक गहन प्रश्न आहे. कारण त्याच्यावर टीका जी होते ती एक आहे की वकिलांसाठी तयार केलेलं डॉक्युमेंट. म्हणजे याचा अर्थ काय, ती टीका अशी आहे की बघ सामान्य माणसाला समजायला किचकट आहे, परंतु ते किचकट नाही आहे, कारण आम्हाला ती मांडता येत नाही हा आमचा दोष आहे. आम्हाला सामान्य माणसापर्यंत ते तत्व पोहोचता आले नाही हा आमचा दोष आहे. आम्हाला लक्षात घ्या, आज इथं बसलेल्या ज्या महिला 50% आहेत याबद्दल सर्वांचे धन्यवाद आहेत. पण ह्या महिला इथपर्यंत पोहोचणं सोपं होतं का? जगामध्ये आज ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये स्वित्झर्लंड सगळ्यात प्रथम देश आहे. त्या देशामध्ये 1971 साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. आमचा देश असा होता की स्वतंत्र झाल्याबरोबर महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि तो आमच्या संविधानात दिला. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा मी तर म्हणजे बोलताना नेहमी सांगतो की म्हणजे जेव्हा मतदान झालं तेव्हा जगातील लोक हसत होते की बा सरसकट लोकांना मतदानाचा अधिकार दिला. आता हे लोक मतदान कसं करतील? कारण अशिक्षित जनता किती होती विचार करा, साक्षरता दर किती होता, हे लोक मतदान कसे करतील? मग त्यावर सुद्धा आमच्या घटनाकर्त्यांनी उपाय काढला आणि निवडणूक चिन्ह ही कन्सेप्ट आणली की ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी चिन्ह पाहून शिक्का मारा फक्त. आज तुम्ही पाहिलं असेल पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, त्यातही मतं अवैध होतात शिकलेल्या लोकांची. मग मला प्रश्न सांगा की जी लोक अशिक्षित होती त्यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये काही मतं अवैध झाली तर त्यात काय मोठी गोष्ट होती? पण महत्वाची गोष्ट ही आहे की संविधान वाचणं आणि संविधान जगणं यात महद अंतर आहे. आपल्याला संविधान जगणारी पिढी घडवायची आहे आणि जी पिढी समतेच्या आधारावर जगेल, जी पिढी सत्य, नीती, न्याय, समता, बंधुता ही घटनेची मूल्य ही प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात निर्माण करेल, ती पिढी आपल्याला घडवायची आहे. खूपच छान उत्तर दिले सर तुम्ही. आपण एक शिक्षक आहात सर, तर शिक्षक स्वतः संविधानिक मूल्यांचा प्रसार करतात का की अभ्यासापुरतं मर्यादित? हा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रश्न सरांनी विचारला आणि प्रत्येक जण आता इथं बसलेला प्रत्येक जण मला सांगा की तुम्हाला शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांनी तुम्हाला घटनात्मक मूल्य कधी सांगितली का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. त्याला कारण आहे की ती घटनात्मक मूल्यांशी त्यांचा परिचय नाही. या प्रत्येक शाळातून घटनेचा परिचय लोकांना झाला पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण आम्ही निर्माण केलं पाहिजे.
जी घटनेची मूल्य आहेत, घटनेची कलमं आहेत, घटनेचा जो मूळ गाभा आहे, घटनेचं म्हणणं काय नेमकं, ती तत्व काय, ही पोहोचवली पाहिजे. आता ही केव्हा पोहोचण्यात येईल? आळात नाही तर पोरात कुठे येणार आहे? जसं आज म्हणजे आपण ऐकलं की माझ्या मेंदूत जे आहे ते मी देणार आहे, माझ्या जवळ जे आहे ते मी देणार आहे. जसं तथागत गौतम बुद्धाचं एक वाक्य आहे की त्या व्यक्तीनं शिव्या घातल्या तरी त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही, उलट त्याला धन्यवाद दिले. लोकांना वाटलं की तुम्हाला इतक्या शिव्या घातल्या तरी तुम्ही का बरं प्रतिक्रिया दिली नाही? ती पण त्यांनी दिल्या, मी घेतल्या नाहीत. त्यांनी दिल्या पण मी घेतल्या नाही, त्यामुळे मला ते त्याच्याजवळ राहिले. तुम्ही एखादी वस्तू दिली, मला मी घेतली नाही, तर ती कोणावर राहिली? तुमच्यावर राहिली. आता मला ते सांगायचं की समजा माझ्याजवळ जी आहे मी ती देईल, त्यांच्याजवळ नाही आहे तर ती काय देणार आहे? कारण या पिढी जी आहे आमची शिक्षकांची, मी जरी शिक्षक वर्गामध्ये येतो तरी मी सत्य सांगतो की त्यांचा घटनात्मक मूल्यांशी पाहिजे तेवढा अभ्यास नाही. आणि भारतीय समाज व्यवस्था ही जातीप्रधान आहे, त्यामुळे त्या घटनेकडे पाहण्याचा आणि संविधानाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे घटनात्मक मूल्यांशी परिचय नसल्यामुळे त्या व्यक्ती घटनात्मक मूल्य हस्तांतरित करू शकत नाहीत, त्याच्याशी विद्यार्थ्याचा परिचय करू शकत नाहीत. ज्यांचा परिचय आहे, म्हणजे जी समजा आता आपण असं गृहीत धरूया की कॉलेज लेवलचे जे लेक्चरर्स आहेत पॉलिटिकल सायन्सचे, प्रत्येक पर्टिक्युलर घेऊया, मग त्यांचा त्या मूल्यांशी परिचय आहे, परंतु मग त्यांचा तो मूल्य हस्तांतरित करण्यामागे दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कारण सर्वात महत्वाचं आहे की जी शिकलेली पिढी आहे, शिकलेले लोक आहेत, हे जर नीतिभ्रष्ट जर झाले ते सर्वात घातक असतं. कारण त्यांना धूर्तता ही खूप चांगल्या प्रकारे येत असते. म्हणून जी शिकलेली मंडळी आहे ती मंडळी घटनात्मक मूल्यांशी ओतप्रोत असली पाहिजे, ती त्यांच्याशी सहमत असली पाहिजे. आता मुळात एक लक्षात ठेवा की जो प्रामाणिक आहे, जो समतेचा समर्थक आहे, जो जस्टिस न्यायाचा समर्थक आहे, जो मानवतेचा समर्थक आहे, तो संविधानाचा समर्थक 100% आहे. आणि ज्याच्या मेंदूमध्ये सॉफ्टवेअरचा म्हणजे फॉल्ट आहे, ज्याचं सॉफ्टवेअर करप्ट आहे, स्पष्ट सांगतोय, ज्याच्या मेंदूमध्ये किडे पडलेले असमतेचे, ज्याच्या मेंदूमध्ये जातीचे किडे पडलेले आहेत, किंवा ज्याला अनइक्वलिटी पाहिजे, ज्याला शोषण मान्य आहे, तोच संविधानावर आरोप करेल, इतर कोणी त्यावर आरोप करणार नाही. मग मला हे सांगायचं होतं की शिक्षक मंडळी, त्यांनी विचारलं की शिक्षक मंडळी हे मूल्य देतात का? तर माझं म्हणणं आहे की ती मूल्य देत नाहीत, कारण त्यांच्याकडे तशी ती पोचत नाही, त्यांनी तशी वाचलेली नाही आहेत. आता तो अभ्यासक्रमाचा भाग आहे की नाही, अभ्यासक्रमाचा भाग असायला पाहिजे आणि त्यांनी ती पोहोचवली पाहिजे शिक्षकांपर्यंत. माझा हा शिक्षक मंडळावर आरोप नाही आहे, कोणत्याही शिक्षकांनी याच्याशी म्हणजे वाईट वाटून घेऊ नये, परंतु शिक्षकांनी ही मूल्य पोहोचवणं अपेक्षित आहे. कारण ती पोहोचवली तरच ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील, मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांच्या डोक्यातील असमानता दूर होईल. कायद्यानुसार सर्व समान आहेत, मग गरिबांना न्याय मिळण्यामध्ये जास्त बरं नाही? एक सुंदर वाक्य आहे की कायदा हे कोळ्याचं जाळं आहे. कोळ्याचं जाळं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, घरामध्ये जे कोळी जाळं विणतो, त्या कायद्या कोळ्या जाळ्यामध्ये कोण अडकतं? माशा, छोटे कीटक. तुम्ही अडकता त्यामध्ये? तसा कायदा आहे. कायद्यामध्ये जे श्रीमंत आहेत, बलशाली आहे, या प्रशासनातील शक्तिमान आहेत, ते कायदा तोडून बाहेर निघतात. त्यामुळे अडकतात कोण? लहान घटक, म्हणजे कमकुवत घटक, जे गरीब आहेत, आर्थिक दृष्ट्या अक्षम आहेत, जे सामाजिक दृष्ट्या अक्षम मागे आहेत. मी का वाक्य सांगितले, कायदा हे कोळ्याचं जाळं आहे, त्यामध्ये मोठे माणसं नाही अडकत. मोठे माणसं इथं भ्रष्टाचार करून पळून गेले देशाबाहेर, एकही सापडला हाती. आणि तुम्ही जे पळून गेले त्यांची यादी करा आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची यादी करा, हे कधी पकडले जाणार नाहीत. या देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जी म्हणजे मोठी मोठी मंडळी, आता पोर्शे कार प्रकरण घ्या पुण्याचं, किंवा आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहे, एक उदाहरण नाही घेत, असे अनेक प्रचंड उदाहरणं आहेत. नावं घेतलं तर ते व्यक्तिशः जाईल, किंवा आपल्या राजकारणावर चर्चा नाही करायची आहे, कारण आपण राजकीय नाही आहेत.
तर ही जी मोठी मंडळी आहेत, ज्याला वेल सेटल मंडळी म्हणतात, ही वेल सेटल मंडळी कायदा हवा तसा वागवते, प्रशासन हवा तसा वागवते. याला जबाबदार ती घटना नाही आहे, याला जबाबदार ती इम्प्लिमेंट करणारी मंडळी आहे, प्रशासन आहे. म्हणून आमच्या घटना समितीमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की ही जगातील सर्वोत्तम घटना आहे, परंतु लागू करणारे व्यक्ती कशा आहेत त्यावर अवलंबून आहे. लागू करणाऱ्या व्यक्ती कशा आहेत त्यावर अवलंबून आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 9व परिशिष्ट घटनेमध्ये जेव्हा 9व परिशिष्ट मध्ये अनेक कायदे टाकलेले आहेत, ते कायदे टाकताना जेव्हा पहिली घटना दुरुस्ती झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता की संपत्तीचा अधिकार जेव्हा रद्द झाला तेव्हा. आता पहा, लक्षात घ्या, बाबासाहेबांनी विरोध केला होता तेव्हा की लोकांचा संपत्तीचा अधिकार रद्द करू नका. जेव्हा रद्द झाला तेव्हा चांगल्या हेतून रद्द केला. काय हेतू होता की भूमींचं समान वाटप, की यांच्याकडे खूप सारी जमीन आहे, आता ही जमीन ज्यांना जे भूमी आहे त्यांना द्यायची आहे. हे काम करण्याकरता त्यांच्याकडची जमीन काढणं आवश्यक होती, परंतु संपत्तीचा अधिकार आड येत होता, काढता येत नव्हती. मग संपत्तीचा अधिकार रद्द केला, मग काढली, मग दिली. हे करताना हेतू चांगला होता, पण नंतर काय झालं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी ठेवणारे नेते होते. त्यांनी सांगितलं की हा अधिकार रद्दच नका करू. आज जर तो अधिकार असता तर एकाही शेतकऱ्याची जमीन कोण्या उद्योगपतीला घेता आली नसती, शासनाला अधिकृत करता आली नसती. कोणता प्रकल्प करण्याकरता काही नाही, कशासाठीच नाही. नाही तर काय होतं तुम्हाला माहित आहे, शेतकऱ्याची जमीन घ्यायची प्रोजेक्टच्या नावानं, ती प्रोजेक्ट कॅन्सल झाला तरी सुद्धा त्याला परत करायची नाही, आणि नंतर मग ती एका बिल्डरच्या घशात घालायची. म्हणजे घटनात्मक मूल्य जी आहेत ती घटनात्मक मूल्य या ठिकाणी पायदळी ठेवली जातात. सर, संविधानाने समानता मिळूनही स्त्री पुरुष समानता हा प्रत्यक्षात येत नाही, किंवा स्त्री पुरुष समानता आहे हे कशावरून स्पष्ट होतं? आता मी आधीच सांगितलं तुम्हाला की भारत एकमेव देश आहे की ज्यानं स्त्रियांना पहिल्यांदा समतेच्या आधारे अधिकार दिला. जगातही कोण नाही, इव्हन अमेरिकेतही सुद्धा आजही महिला राष्ट्रपती झालेली नाही, महिला पंतप्रधान झालेली नाही. आपल्या देशामध्ये महिला पंतप्रधान झाली, महिला राष्ट्रपती झाली. आपला प्रश्न होता नेमका, आपला प्रश्न आहे सर, किंवा घटनेनं सर्वांना समान अधिकार दिला आहे, तरी पण स्त्रीमध्ये आणि पुरुष समानतेमध्ये फरक आहे, तो दिसतो आणि तो प्रत्यक्षात पण दिसतो. त्याला कारण आहे आपली भारतीय समाजव्यवस्था पुरुष प्रधान आहे, पॅट्रियार्की, आणि ही पुरुष प्रधान व्यवस्था नसत भरलेली आहे. तुम्ही ग्रामीण भागात जा तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आजही ही पॅट्रियार्की दिसते. ग्रामीण भागात नाही, शहरी भागात दिसते. सगळ्यात शेवटी जेवण करणारी आपल्या घरातली कोण आहे? सगळ्यात शेवटी जेवण करणारी आई आहे. ज्या घरामध्ये म्हणजे सर्वजण बसतात, समजा पुरुष स्त्री सोबत जेवण करतात, तर फार अभिनंदनीय बाब आहे. पण जनरली आपला पायंडा, म्हणजे त्याच्या मनात जरी काही नसलं तरी ती पद्धत आहे की सगळ्यात शेवटी स्त्री जेवते. मी तर प्रत्यक्षात पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे की ज्या मुली आहेत घरातल्या किंवा स्त्री आहेत, जे राहिलं ते त्यांचं, की समजा उदाहरणार्थ हा मोठा मुलगा आहे, ग्रामीण भागात आहे, प्रत्यक्षात पाहिलं, मला वाईट वाटलेला प्रसंग सांगतो तुम्हाला की हा मोठा मुलगा आहे, भाऊ जेवले, भाऊनं ताटामध्ये खूप सारं ठेवलं, मग आता ही खाण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्या घरातल्या त्या मुलीची असते. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेमध्ये असा विषय झाला की जिल्हा परिषद शाळेमध्ये जनरली मुलींना टाकलं जातं आणि मुलांना कॉलेजमध्ये टाकलं जातं. एक मला वाईट वाटलं, आणखी एक प्रसंग सांगतो. खूप हुशार मुलगी, तिचा 84% सायन्समध्ये, 84%, पण तिला मेडिकल काही जाऊ दिलं नाही, कारण वडिलाची क्षमता आहे, कोणाला एकाला शिकवायची होती. मग चॉईस मुलगा की मुलगी, कोणाला पाठवायचं? जनरल आहे. इतकी बुद्धिमान मुलगी, तिला पाहिल्याबरोबर म्हणजे तिला काही वाटत नाही, पण मला नेहमी वाटतं की ही पोरगी खरं तर पुढे गेली असती. हा भारतीय व्यवस्थेचा दोषच आहे, कारण भारतीय समाज व्यवस्था ही पुरुष प्रधान आहे, आणि या पुरुष प्रधान व्यवस्थेने एवढा अत्याचार स्त्रियांवर केलेला आहे. हो, आपल्या डोळ्यासमोर, तुमच्या माझ्या डोळ्यासमोर माझ्या आई बहिणी जळताना पाहिल्या, पण ही समाज मूकदर्शक म्हणून पाहत राहील. ज्याच्या मनामध्ये ही कणाव पहिल्यांदा जागृत झाली ना, म्हणून म्हणतो तुम्हाला की आमचं संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. ज्याला संविधान आहेत ना, ज्याच्यातली माणुसकी जिवंत आहे ना, त्याला ते कळेल. ज्याच्यात माणुसकी मेली आहे, ज्याच्यातल्या संविधान मेले आहेत, त्याला ते कधीच कळणार नाही. ही तत्व लागू करण्याकरता, एक एक तत्व या देशामध्ये आणण्याकरता या लोकांनी काय काय
म्हणजे आपलं आयुष्याचं बलिदान दिलंय. आता तुम्हाला इतिहासात नेतो. मुलींना शिक्षणाकरता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी काय काय फेस केलं तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. इथं जेव्हा शारदा ऍक्ट लागू करायचा प्रश्न होता तेव्हा शारदा ऍक्ट लागू करताना शारदा ऍक्ट लागू करण्याकरता बेहरामजी मलबारी यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. 60, 40, 50 वर्षाचा पुरुष आणि लहान वयाच्या मुली यांचा विवाह करायचा. ती मुलगी म्हणजे ज्याला म्हणतात प्रौढ होण्याच्या आधी विवाह व्हायचा. आणि मग त्या मुलींच्या किंकाळ्या रात्रभर ऐकून बेहरामजी मलबारीने हा निर्णय घेतला की शारदा ऍक्ट लागू करा. अरे किमान वय ठरवा विवाहाचं. कारण अशा किती लहान मुली मरताना पाहिल्या डोळ्यांनी. त्या अर्थ किंकाळ्या कोणाला मनाला कणव आजपर्यंत कोणाला आली नाही, पण त्यांना आली. राजा राममोहन राय यांच्या डोळ्यासमोर जेव्हा त्यांच्या घरातली स्त्री जळली तेव्हा त्यांना त्याची कणव आली. त्यांच्या मनामध्ये माणुसकी लक्षात घ्या म्हणजे त्याला म्हणतात संवेदनशीलता जागृत झाली. त्यांनी हे घडवलं. हे जे बदल घडवले ना, ज्यांच्या मनामध्ये माणुसकी होती, संवेदनशीलता होती आणि हे जे दिसत होतं ते दिसलं पाहिजे. आपल्याला दिसत नाही. तुमच्या माझ्या घरामध्ये हे जे घडतं हे आपल्याला दिसत नाही आणि त्याच्याबद्दल आपण बोलतही नाही. आता जनरल असं होतं की अग्रेसिव्ह फेमिनिझम हा कोणाला मान्य नाही. या काळामध्ये आता हा तर येणाऱ्या काळात काय झालं की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 498 च्या संदर्भामध्ये या कायद्याविरोधात आणि स्त्रियांच्या अधिकाराबाबत एवढं मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. कारण त्याचा गैरवापर झाला आणि गैरवापर झाल्यामुळे त्या विरोधात म्हणजे वाद निर्माण झाले. मग 498 नंतर मग त्यामध्ये अनेक सुधारणा झाल्या. ज्यांना अधिकार मिळाले त्या काही स्त्रियांनी त्याचा गैरवापर केला. पण ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत ज्या स्त्रियांपर्यंत याची फळही पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्याच्यावर लिंपण सुरू झालंय. तुम्ही पहा की इतकं असुरक्षित वातावरण या देशामध्ये निर्माण झालं आहे की आज मुलीला परगावी शिकण्यास पाठवावं की नाही पाठवावं ही वडिलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. उद्या कदाचित इतकं आणखीन म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांचा राहणारच आहे की मुलगी संध्याकाळच्या नंतर घराच्या बाहेर नाही पडली पाहिजे. कारण तुम्ही विधानं पाहता कोण्या एका पक्षाला हे सगळे सारखे आहेत. यांची विधानं तुम्ही पहा की एखादं प्रकरण घडलं समजा स्त्रियांबाबतीतलं ते म्हणतात की इतक्या रात्री ती बाहेर काय करत होती, त्यांची असे कपडे घालायला नको होते. मग बाहेर फिरायचा एकट्याचा ठेका फक्त पुरुषांचा. म्हणजे तुमचं म्हणणं काय की स्त्रियांनी सातनंतर बाहेर पडू नये असं जर आता पण लक्षात घ्या. असं जर आपण म्हटलं समजा तर ते म्हणतात की तुम्ही स्त्रियांच्या स्वैर मुक्त अनिर्बंध स्वातंत्र्याचे समर्थक आहात. तसंही नाही. आम्ही सत्याचे समर्थक आहोत. जर चुकीच्या एखाद्या स्त्रीने केलं असेल आम्ही त्याला विरोध करू की हे स्त्रीचं चुकीचं आहे. या कायद्याचा गैरवापर करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. कारण ह्या स्त्रिया त्या हजारो अन्यायग्रस्त पीडित स्त्रियांचे दरवाजे बंद करतात. ज्या स्त्रिया कायद्याचा गैरवापर करतात त्या स्त्रिया पीडित स्त्रियांचे दरवाजे बंद करतात. या समाजाची मानसिकता स्त्रीविरुद्ध घडवतात. या समाजाची आज परिस्थिती अशी आहे की समाजाची स्त्रीविरुद्ध मानसिकता निर्माण झाली आहे. कदाचित तुम्हाला याची कल्पना नसेल. स्त्री पुन्हा या चौकटीच्या आतमध्ये बंदिस्त करण्या एवढी मानसिकता समाजाची येऊन ठेपली आहे. ही कोणामुळे ठेकली आहे? त्याला कारण आहे की या कायद्याचा गैरवापर करणाऱ्या स्त्रिया होत्या काही त्यांनी केले आहेत. मग आता गैरवापर केला मग याचा अर्थ तुम्ही त्या कायद्यावर काय बोट ठेवता? आजही त्या समस्या तुम्ही छत्तीसगडमध्ये जा, झारखंडमध्ये जा, तितक्या दूर जायची आवश्यकता नाही. आमच्या रिमोट आदिवासी भागात जा, स्त्रियांचं आयुष्य बघा. त्या स्त्रियांचं आयुष्य पाहायला की डोळ्यात पाणी येतो. ग्रामीण भागातल्या स्त्रिया सकाळी उठले की घराचंही करायचं, ते बैलगाडी जुंपायचं, शेतातही काम करायचं, घरी यायचं, पुन्हा कामाला पुन्हा रांधायचं, घरी काम करायचं. एक सुंदर कविता आहे, स्त्रिया है ना, म्हणजे औरत कभी आराम नहीं करती, वो काम पर जाती है, काम से फिर से काम पर लौटती. माणूस कामावून घरी येतो पण स्त्री कधी कामावून घरी येत नाही, ती कामावून पुन्हा कामावर येते. या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. म्हणजे एवढं प्रचंड. आणि त्यांचं जे श्रमाचं मूल्यकडे आहे, स्त्रियांच्या श्रमाचं मूल्यच नाही. स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य कोण मोजणार आहे? पुरुषांच्या आपण मोजतो ना. स्त्रियांच्या श्रमाचं मूल्य, आईच्या श्रमाचं मूल्यच नाही.
पुन्हा एक सुंदर सुंदर कविता आहे की वो खाना बनाती रही, ऐकले सर कदाचित तुम्ही, हिंदी कविता आहे. तर मराठी तुम्हाला सारांश सांगतो. ती जेवण बनवत राहिली, ती आजारी असताना तिने जेवण बनवलं, तिची इच्छा नसताना तिने जेवण बनवलं. आम्ही त्या जेवणाला नाववर ठेवली, रडत तिचे थेंब त्या जेवणाच्या भांड्यात पडले तरी तिने जेवण बनवलं. आम्ही रात्री 2:30 वाजता जेवण बनवून घेतलं. आम्ही तिच्याकडून 50-50 लोकांचं जेवण बनवून घेतलं. तिनं दिवस रात्र जेवण बनवलं. तिची कंबर वाकली तरी तिने जेवण बनवलं. तिचे पाय आखडले तरी तिने जेवण बनवलं. तिच्याकडनं उभं राहून जेवण बनवता येत नाही, ती गॅस खाली ठेवून जेवण बनवायला लागली तरी सुद्धा तिने जेवण बनवलं. तिच्यानं बसता येत नव्हतं तरी सुद्धा तिने जेवण बनवलं. मी ही कविता तुम्हाला याकरता ऐकवली की त्यांच्या श्रमाचं मूल्य कुठे आहे. स्वयंपाक करणे हे कोणाचं काम आहे? ही श्रमाची विभागणी कोणी केली? आता तुम्ही मी आपण एका समाजाचे आहोत, या समाजाचे घटक आहोत. हे आपल्याला बदलायचं आहे. बदलणं इतकं सहज शक्य नाही आहे. समजा विवाहित पुरुषांनी हा प्रयत्न केला, आता मी सांगितलं तुम्हाला, विवाहित पुरुषांनी हा प्रयत्न केला की आई म्हणते की माझ्याजवळ होता तोपर्यंत केलं नाही, आता बायकोली करायला लागला. तर आपल्याला ही पॅट्रियार्की जी आहे, पुरुष प्रधान समाज मानसिकता, ही बदलणं आवश्यक आहे. ती बदलणं, आमचं संविधान स्त्रियांना तो अधिकार देते आणि तो अधिकाराचा आपण फक्त गैरवापर करू नये आणि त्याचा आपण समर्थक असलं पाहिजे. मी या विषयावर त्यामुळे जास्त बोललो की आपल्याला एक सुरक्षित वातावरण आमच्या बहिणींकरता, आईंकरता निर्माण करणं आवश्यक आहे. आणि अग्रेसिव्ह फेमिनिझम जो आहे त्याचं एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो की विवाह ही स्त्रियांच्या गुलामीची सुरुवात आहे, अपत्य प्राप्ती ही स्त्रियांच्या गुलामीची सुरुवात आहे. अरे ती नैसर्गिक आहे, सोशल आहे ना. आता ती एक सामाजिक बांधिलकी असं म्हणता येईल. सोशल सिक्युरिटीसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. ती जर तुम्हाला मान्य नसेल, समजा की तुम्हाला जर वाटत असेल की ती गुलामी सुरुवात आहे, तर अग्रेसिव्ह फेमिनिझम बद्दल मी सहमत नाही. हा, मी हे म्हणतो की स्त्री पुरुष समान असले पाहिजे, आमची राज्यघटना म्हणते, ती मान्य आहे. परंतु आता स्त्रियांना आपण समजा अधिकचे अधिकार दिले पाहिजे, परंतु ही समाज व्यवस्था त्या अग्रेसिव्ह फेमिनिझममुळे त्या स्त्रियांच्या अधिकाराच्या विरोधात जाईल. लक्षात ठेवा, मी जे आज तुम्हाला बोलतो की स्त्रियांच्या अधिकाराच्या मताच्या विरोधात जाणार आहेत. बहुतांश पुरुषाची मानसिकता, समाजाची मानसिकता तिथपर्यंत येऊन ठेपली आहे की शिल्लकचे अधिकार नको. का बनली आहे? कारण ज्यांनी गैरवापर केला त्यांच्यामुळे. पण यामध्ये घटना आजही शोषितांच्या पाठीशी उभी आहे. जे पीडित असतील, जे शोषित असतील, त्याच्या मागे आमची घटना ठामपणे उभी आहे. जोही शोषित असेल तो, कोणी असेल. छान सर, स्त्रियांची भूमिका तुम्ही एकदम अग्रेसिव्हली आणि मुळात जे सत्य आहेत त्या परिस्थितीत. सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की संविधान धर्म स्वतंत्र देतो सर्वांना, तरी पण आजकालच्या धर्मांमध्ये तणाव का भावना? भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, धर्म पालनाचा अधिकार दिलाय, धर्म प्रसाराचा अधिकार दिलाय. भारताचं वैशिष्ट्य हे आहे की भारत हा बहुधार्मिक देश आहे आणि त्यामुळे येथील प्रत्येक विचाराचा, प्रत्येक धर्माचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. भारतीय राज्यघटनेनं जरी धर्माच्या आधारे आपल्याला सांगितलं की सर्वांना अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, धर्म प्रचाराचा अधिकार आहे, धर्म प्रसाराचा अधिकार आहे, पण भारतामध्ये आज पाहतो आपण जे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण झाले, बरोबर आहे ना. हे कोणी निर्माण केले? याचा पहिला फाउंडर कोण आहे? ब्रिटिश. डिवाइड अँड रूल. 1857च्या उठावामध्ये मला माहिती आहे सगळे हिंदू मुस्लिम सोबत लढले. मग त्यांना वाटलं की आम्हाला इथून निघून जावं लागेल, ते सर्वसोबत लढले. मग आता यांच्यामध्ये जोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत आम्हाला इथं राज्य करता येत नाही. मग त्यांनी काय केलं? इकडच्या लोकांना फंडिंग केली, तिकडच्या लोकांना फंडिंग केली की तुम्ही तिकडे कट्टरवाद निर्माण करा आणि तुम्ही इकडे कट्टरवाद निर्माण करा. झालं सुरू. प्राचार्य बेग तुम्हाला माहित आहे. आणि त्यांनी जी लावलेली बीजं आहेत, मग ती बीजाची फळं तुम्हाला आज दिसतात. डिवाइड अँड रूल. या राष्ट्र एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये समजा उदाहरणार्थ माझ्या भावाचा विचार मला थोडे वेगळे वाटतात, याचा अर्थ असं थोडी माझा भाऊ माझा दुश्मन आहे.
कुटुंब तुम्हाला एक संघ ठेवायचं असेल, कुटुंब जर तुम्हाला बाहेरच्या शत्रूशी लढायचं असेल तर तुमचं कुटुंब आधी एकत्र बसलं पाहिजे, एका ठिकाणी बसलं पाहिजे. तुम्ही तेव्हा बाहेरच्या शत्रू तेव्हा लढू शकाल जेव्हा तुमचं कुटुंब एकत्र असेल. माझा भावाभावाचं पटत असेल तर इतर कोणाची म्हणजे हिंमत नाही होणार माझ्याशी भांडणं करायची. पण आधी माझे भाऊ आम्ही एकत्र बसलो पाहिजे. माझे 2 भाऊ आहे, 3 भाऊ आहे, 4 भाऊ आहे, 5 भाऊ आहे. या 5 भावा जेव्हा एकत्र आहे तोपर्यंत कोणीच तुमच्याशी भांडण करू शकत नाही. पण जेव्हा तुमच्या भावाभावाने भांडणं लावू आम्ही तेव्हा मग काही विषयच नाही, मग सांगायचं काम नाही. या भावाला सांगितलं तुझा भाऊ असा म्हणतो, त्या भावाला सांगितलं तुझा भाऊ असा म्हणतो, तो तुला असा म्हणतो, तो तुला तसा म्हणतो. मग सर्वात जास्त जे डिक्लाईन जे होतं ते स्वतः कुटुंब अंतर्गत व्यवस्थेमुळे होतं. अनेक राष्ट्र डिक्लाईन झाले, लोकशाही व्यवस्था ढासळल्या. कशामुळे ढासळल्या? त्यांच्या अंतर्गत व्यवस्थेमुळे. मग त्यामुळे आम्हाला आमचं जर कुटुंब, आमचं राष्ट्र हे जर आम्हाला एकसंघ ठेवायचं असेल, आम्हाला गुंडागोविंदाने रांधायचं असेल, शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आम्हाला आमचे जितकेही भाऊ आहेत त्या भावाचे जितके विचार आहेत हे सगळे आम्हाला एकत्र ठेवावे लागतील. गुंडागोविंदाने राहावं लागेल. माझ्या भावाचं जर माझं सगळं पटत नसेल तर मी ते चर्चेने सोडून घेईल. काय म्हणणं आहे भाऊचं प्रत्येक गोष्टीला आमचं पटेल असं काय आहे का? माझ्या घरामध्ये समजा उदाहरण घेऊया, यांना वेगळी आईस्क्रीम आवडते, मला वेगळी आईस्क्रीम आवडते. यांना जीन्स पॅन्ट आवडते, मला नाही आवडत. म्हणजे भावाची सगळी आवड निवड सारखी असणार आहे का? शक्य नाही ना. मग याचा अर्थ असं नाही का आपण दुश्मन हो गए, तसं नाही ना. माझ्या कुटुंबामध्ये म्हणजे अरे 36चा आकडा असतो आपल्या विचारामध्ये. एक भाऊ या विचाराचा, दुसरा भाऊ त्या विचाराचा. तुम्ही पाहिलं एका कुटुंबामध्ये तरी भाऊ आहेत ना. आवड निवड एक प्रचंड वेगळे आहेत. आता माझ्या कुटुंबामध्ये मी एवढा वाचन करणारा वैचारिक समजा आहे आणि एक जण माझा भाऊ आहे समजा ते पुस्तकं विशेष नाही काही. याच्यातलं काही असं नाही ना की त्याचा माझा 36चा आकडा आहे म्हणून. बरोबर आहे ना. जसं उदाहरण घेऊया आपण की ईश्वर आहे ना, ईश्वराने भक्ताचं नातं कसं असावं. ईश्वराने भक्ताचं नातं, कोणी ईश्वराला काय म्हटलं, मित्र म्हटलंय. जनाबाईचा मित्र होता, तो त्याला दळण दळू लागत होता है ना. कुणी त्याला पती मानलं, मीराबाईने पती मानलं ईश्वराला. कोणी मित्र मानलं, कोणी सखा मानलं है ना. कोणी माऊली म्हणते, आई म्हणते, कोणी बाप म्हणते, कोणी ईश्वरपुत्र म्हणते. म्हणजे ईश्वराशी नातं कसं निर्माण करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माऊली म्हणेन की आई म्हणेन, माझ्या ईश्वराला बाप म्हणेन है ना. तू सर्वांचा पिता, काही लोक म्हणतात तू सर्वांचा पिता आहे. ईश्वराला कोणी बाप म्हणते, कोणी माऊली म्हणतो, कोणी आई म्हणते. जनाबाईने मित्र केला, मीराबाईने पती केला. जसं ईश्वराशी नातं आपण निर्माण करतो तसं ईश्वराशी नातं कोणाचं कसं असावं यावरून मतभेद आहेत. सगळे धर्म म्हणजे काय, ईश्वराशी नातं कसं असावं यावरून मतभेद आहेत. मग तो विचार वेगळा आहे याचा अर्थ शत्रू जोडले. विचार वेगळा म्हणून शत्रू आहे का? विचार वेगळा म्हणून शत्रू नाही आहे. आपण एका कुटुंबातले आहोत. त्यामुळे भाऊला जीन्स पॅन्ट आवडते, मला धोतर आवडते, मी धोतर घालावं. भाऊला जीन्स पॅन्ट आवडते, भाऊला जीन्स पॅन्ट घालावी. त्यांना समजा एका घरामध्ये तुम्हाला नॉनव्हेज माहिती आहे, काही घरात नॉनव्हेज चालत नाही, मला चालतं. समजा उदाहरण घेऊ आपण तर काय असते की तुला पाहिजे ना बाहेर करत नाही. आणि जास्त समजा हट्ट केला तर हे भांडे हो बाहेर तिकडे करतात ना. पण याचा अर्थ असा आहे का की मग तू माझ्या घरात राहू नको, आपला 36चा आकडा आहे. आपण पाहतो आपल्या समाज व्यवस्थेमध्ये असे आहेत की त्यांची भांडी सुद्धा वेगळी ठेवतात, पण एका कुटुंबात राहतात ना. त्यांच्या चमच्यापासून ताटापासून सर्व वेगळं असतं. मग याचा अर्थ असा आहे का की तुमची माझी शत्रुत्व आहे. मग हे राष्ट्र आहे, या राष्ट्रामध्ये हे आपले सर्व बहीण भाऊ आहेत. पटणार नाही असं. आता तुम्ही पाहता म्हणजे भावाभावाचे शेतीचे वाद होतात, मारामाऱ्या होतात, अनेक टोकाचे प्रसंग होतात नाही असे भाग नाही. याचा अर्थ असा नाही ना. ते बसून सोडवता आले पाहिजे की तुमचं म्हणणं काय, माझं म्हणणं काय, तुमचे कशात मतभेद आहे, तुम्हाला काय आवडत नाही, मला काय आवडत नाही, ते बसून चर्चा करून सोडवता आले पाहिजे. त्याला कुटुंब म्हणतात. ते कुटुंब टिकते, ते कुटुंब मोठे होते, ते प्रगती करते. आणि मग समजा जर शेतीचे वाद आले, मी पाहून घेतो कोर्टात आणि चल आपण आता मारामाऱ्या करू, तर ते कुटुंब टिकणार आहे भाऊ? दोघांपैकी एक नष्ट होणार आहे. त्यामुळे राष्ट्र टिकवायचं असेल तर सर्वात पहिला आहे बंधुभाव, बंधुता. जे मतभेद असतील
ऑल रोड्स लीड्स टू रोम एक म्हण होती की जगातले सगळे रस्ते रोमकडे जातात अशी जुनी म्हण होती. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणायचे की सगळे ईश्वराकडे जाणारे अनेक मार्ग आहेत. मग हे मार्ग वेगळे याचा अर्थ त्या मार्गावरून आपण भेद करायचा का? बाह्य अवलंबनावरून तो भेद नाही करतायत. उलट हे भेद करणारे जे आहेत, हे भेद करणारे जे धर्माचे ठेकेदार आहेत ते लोक आहेत. धर्मों के दरवाजे बडे तंग तंग अल्लादी मोरी काजी मुल्ला पंडित जाने देवे जो जावे सब चोरी चोरी. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो सर्व भक्तांकरता मोकळा आहे. तर आपण जो मुद्दे मांडले ते अत्यंत सुंदर होते. तर आपण अनेक प्रभावी मुद्दे मांडले, पण संविधान केवळ मंचावर नाही, ते प्रेक्षकांचं आणि नागरिकांचं आहे. म्हणून ते व्यासपीठ प्रेक्षकांसाठी खुले करत आहोत. ज्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी जे आपापले मनातले प्रश्न असतील ते सर्व विचारा. सर, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरी होतो, तर मग संविधान दिन मागं का राहतो? यांनी तो प्रश्न विचारला. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा होतो, परंतु संविधान दिन का मागं राहतो? आता संविधान दिन कोणी साजरा करावा? संविधान दिन कोणी साजरा करावा असं तर सर्वांनी साजरी करावा, पुऱ्या भारताने, असं तुमचं म्हणणं आहे. आणि समजा यांना वाटत नाही की बा संविधान माझं नाही, मग त्यांना मूल्य अधिकार देणारं संविधान मग त्यांच्यासाठी नसणार. मग मी म्हणतो की त्याला संविधान कारण आता लक्षात घ्या, याचं कारण सांगतो मला. मी ते जे सांगितलं की यांना वाटत नाही, समजा उदाहरण की नाही करायचं, मग त्यांना संविधानाचा अधिकार आहे, परंतु त्यांनी न करण्यामागे त्यांची भूमिका, ज्या भूमिकेतून त्यांनी निर्णय घेतला ती भूमिका आधी आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यांना आपली भूमिका समजून सांगितली पाहिजे की कारण न करण्यामागे कारण आहे की लोकांना हे अजून माहीतच नाही की संविधानानं आम्हाला काय दिलं. संविधान माझं आहे असं आजही लोकांना, बऱ्याच लोकांना वाटत नाही. बऱ्याच कसं असतं माहिती आहे का, एक रुसोचं स्टेटमेंट आहे की कोणताही व्यक्ती आपल्या वडिलांच्या मृत्यूचं दुःख विसरतो, पण त्याचं झालेलं 1 रुपयाचं नुकसानही विसरत नाही. आता काही लोकांना असा भ्रम आहे की संविधानामुळे आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, आणि ज्यांना असा भ्रम आहे ते लोक या तत्वांना विरोध करतात. तो भ्रम आहे, मी काय म्हणतोय तो भ्रम आहे. त्यांनाही संविधानानं काय दिलं हे जर त्यांना कळलं तर या देशातला प्रत्येक नागरिक संविधान साजरं करेल, संविधान दिन साजरा करेल. आपलं कर्तव्य आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. संविधानानं काय दिलं, या स्त्रियांना काय दिलं, इथल्या पुरुषांना काय दिलं, प्रत्येक जाती धर्माला काय दिलं, या देशातील ही व्यवस्था आहे. आणि मी एक धाडसी स्टेटमेंट करतोय, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपला राष्ट्र हे राष्ट्र आहे. धाडसी स्टेटमेंट बोलतोय मी की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत हे आपलं राष्ट्र राष्ट्र आहे. ज्या दिवशी संविधान बाजूला होईल त्या दिवशी हे राष्ट्र राष्ट्र राहणार नाही. कारण हे राष्ट्र बहुवैचारिक आहे, बहुधार्मिक आहे, बहुसांस्कृतिक आहे. कुण्या एका व्यक्तीचा म्हणजे किंवा कुण्या एका विचाराचा हा एकाधिकारशाही नाही. त्यामुळे संविधान दिन साजरा न होण्यामागे याच्या मागे पराभव हा या स्वातंत्र्य समतावादी विचारांच्या लोकांचा आहे. त्यामागे इतर लोकांना आपण दोष देऊन फायदा नाही आहे. म्हणजे हे जबाबदारी आपली सर्वांची आहे. आपण लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणखी अजून कोणाला काही प्रश्न असेल त्यांचा? संविधानाने महिलांना समान हक्क दिले असताना अनेक महिला आजही ते का स्वीकारत नाहीत? महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू केल्या स्त्रियांसाठी. अनाथ बालिकाश्रम सुरू केला, प्रसूतिगृह सुरू केले. याच्यामध्ये जे आहेत म्हणजे याचा लाभ हा फक्त कोणा एका जातीला मिळाला काय? सर्व धर्माच्या स्त्रियांना मिळाला काय? उलट मी तर म्हणेन की आज मला सांगा की जर तुम्ही कास्ट निहाय याची डिवायडेशन केलं तर कोण्या कास्टच्या महिला यात सगळ्यात प्रगत आहे याचं सुद्धा मूल्यमापन करा एक वेळ. आणि मग मला सांगा की याचा लाभ घेणार आजच्या काळात सुद्धा
फुलेंच्या काळात सुद्धा मी जे सांगितलं याचा लाभ घेणारे बहुतांश ज्या वर्गातून ज्या स्त्रिया यायच्या त्या स्त्रियांच्या आज ज्या त्यांचे जे समूह आहे त्या समूहातील एक म्हणजे बहुतांश स्त्रिया म्हणजे माझ्या पाहण्यातील बहुतांश स्त्रिया विरोधक आहेत. कारण पॅट्रिआर्की. कारण आपल्या देशातील स्त्रियाचं मत हे त्या घरातील पुरुष ठरवतो. मतदानाला जाताना कोणाला मतदान करायचं त्या घरातील पुरुष सांगतो मतदान करायचं. स्त्रियांना स्वतंत्र मत नाही. आजही तो दृष्टिकोन नाही. समर्थक का नाही आहे? कारण स्त्रियांना एवढे प्रचंड अधिकार दिले. आता पुन्हा एक उदाहरण सांगतो मला की स्त्रियांना म्हणजे वडिलांच्या संपत्तीत अधिकार दिला राज्यघटनेनं दिला. हिंदू दत्तक वारसा कायदा, हिंदू संपत्ती कायदा आहे ना, हिंदू विवाह कायदा आणि आमच्या भारतीय घटनेनं दिलाय. ज्या स्त्रिया पुरुष वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागतात त्यांची साडी चोळी राखी भाऊबी सगळं बंद होते ना. ज्या विवाहित स्त्रिया भावाला म्हणतात की माझा हिस्सा दे शेतीतला घेतला समजा, मग मला सांगा विचार करा की न सांगता तुम्हाला तुमचा संपत्तीचा अधिकार देणारा म्हणजे आमची राज्यघटना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो भाऊ मोठा की न सांगता तुम्हाला तुमचा संपत्तीचा अधिकार दिलाय. इकडला दिला तिकडे बी दिला, म्हणजे सासरचा बी दिलाय बाहेरचा बी दिला. पण ज्या बापाच्या संपत्तीतला हिस्सा तुम्ही मागाल ना तर नातं संपतं. पैसा मोठा आहे नातं मोठं आहे. मागा हिस्सा म्हणजे जेव्हा जे मागायचा प्रयत्न करतात भावाला किंवा वडिलांची संपत्ती हिस्सा मागतात, तुमची राखी बंद होते, भाऊबीज बंद होते, साडीचोळी बंद होते, बापाचा घरचा दरवाजा बंद. अपेक्षित असं असतं की स्त्रियांनी की समजा जेव्हा की घराची संपत्तीचं डिवायडेशन होतं भावाभावामध्ये एखादा वाटणी, जेव्हा वाटणी होते तेव्हा स्त्रीने यायचं म्हणजे शांतपणे सही करायची फक्त की भाऊ देऊन टाका तुम्ही म्हणले पाहिजे. बरोबर आहे ना. त्यामुळे राज्यघटनेमध्ये स्त्रियांना अधिकार दिलेले आहेत, प्रचंड अधिकार दिले आहेत, परंतु स्त्रियांनी त्या अधिकारांचं आजपर्यंत त्यांच्या जाणीव नाही काय मिळालेलं आहे माहित नाही आहे. एवढे प्रचंड अधिकार भारतीय स्त्रियांना दिले भारतीय राज्यघटनेनं की जगातील कोण्या स्त्रियाला दिले नाही एवढे. पण भारतीय स्त्रियांना त्याची जाणीव आजही नाही आहे. ती जाणीव नाही म्हणून आहे आपण जे बोललो की आम्ही कमी पडलो किंवा आपले भारतीय लोक जनरली वाचन करत नाहीत. आधी व्होकल विद्यापीठ होतं चर्चा आणि आम्ही व्होकल विद्यापीठावर विश्वास ठेवतो. आता व्हॉट्सअप विद्यापीठ आहे, सोशल मीडियाचे विद्यापीठ आहेत, पुस्तकाच्या विद्यापीठातून कोणी ज्ञान घेत नाही. आणि मग त्यामुळे हे व्हॉट्सअप विद्यापीठ, सोशल मीडियाचे विद्यापीठ आणि जुन्या काळातले व्होकल विद्यापीठ या विद्यापीठातून तुम्हाला जे आलं तुम्हाला ते सत्य मानता तुम्ही. बरोबर आहे ना. तुमच्या गाव म्हणजे ही आजची गोष्ट आहे काय, जेव्हा अल्बेरुनी नावाचा अरबी प्रवासी भारतात आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय लोकांना कोणत्याही ऐतिहासिक वास्तूबद्दल विचारलं ते सांगतात एक राजा होता, एक राणी होती, ते तिथे राहायचे आणि त्यांची ती इमारत आहे. हे अल्बेरुनी लिहून ठेवलेलं आहे की भारतीय लोकांना इतकं घोर अज्ञान आहे इतिहासाचं आजचं आहे. त्यामुळे आम्हाला अज्ञान, प्रचंड अज्ञान ना, आम्ही अज्ञानामध्ये जगणारे लोक. आणि विचार करा या काळामध्ये जो ज्ञानाचा प्रचंड स्फोट झालाय. मी थोडं विषयांतर करतो, आणखी थोडं 10 मिनिटं घेतो तुमचे की इतका स्फोट झालाय ज्ञानाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी भूगोलाच्या ज्ञानाच्या आधारे राज्य निर्माण केलं. ब्रिटिशांनी डेटाच्या आधारे या भारताने जगावर राज्य केलं. आजही तुमचा सोशल मीडियाचा जेव्हा तुम्ही अँड्रॉइड फोन वापरता तेव्हा सगळे ऍप तुमच्या परमिशन घेतात. तुमचे फोटो वापरू आम्ही, तुमचे आहे ना कॉन्टॅक्ट वापरू, तुमचे सगळं काय तुमचं मेसेज वाचून सगळा डेटा हा जमापुटी होतो अँड्रॉइडचा. आणि ते त्याचा वापर निवडणुकीसाठी करतात. तुम्हाला कदाचित माहित नसेल. आज परिस्थिती अशी आहे की मी कसा आहे हे माझ्या बापाला माहित नाही, माझ्या आईला माहित नाही, माझ्या बायकोला माहित नाही, माझ्या भावाला माहित नाही, माझ्या मित्राला माहित नाही, पण माझ्या खिशातल्या मोबाईलला 100% माहित आहे मी कसा आहे. मी कसा आहे हे फक्त मोबाईल शिवाय जगात कोणालाच माहित नाही. हा काळ असा आहे. आणि हा डेटा कोणापाशी आहे? आंतरराष्ट्रीय कंपन्यापाशी आहे. त्या कंपन्या हा डेटा विकणार आहे, त्याच्या आधारे तुमच्याशी डील करणार आहे, म्हणजे ह्या निवडणुकाचं व्यवस्थापन करणार आहे. डेटाच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे. हा ज्ञानाचा स्फोट. म्हणून लक्षात ठेवा, भारतीय समाज जो आहे हा अज्ञानामध्ये अत्यंत खोल गर्तेत आहे.
या काळामध्ये जो ज्ञानाचा स्फोट इतका म्हणजे होत आहे जगामध्ये, प्रचंड इतकं ज्ञान आहे, तरीही भारतीय समाज आजही पुस्तक वाचायला तयार नाही, आजही ज्ञान घ्यायला तयार नाही. एक पुस्तक वाचणारा व्यक्ती म्हणतो मी प्रचंड बुद्धिमान आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा प्रचंड जगातला बुद्धिमान माणूस म्हणतो की मी ज्ञानाच्या महासागराच्या गुडघ्यावर पाण्यातही नाही आहे. हे कोण म्हणतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर तुमच्या माझ्या अंगावर पाण्याचा एक शिंतोडा वळला नाही आहे, पण तरी आपण म्हणतो मला सगळं माहित आहे. सर, संविधानात काही ठराविक जातींसाठी आहे गैरहजर इतर जातींमध्ये का तयार झाला? प्रश्न पुन्हा सांगा. संविधानात काही ठराविक जातींसाठी असा गैरहजर इतर जातींमध्ये का तयार झाला? हा, असा गैरसमज आहे तो. आता असा गैरसमज संविधान हे एका जातीपुरतच आहे. त्याला कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला की संविधान निर्माण केलं या देशातील शोषित वर्गातील एका व्यक्तीने. भारतीय घटना समितीची दारं खिडक्या आम्ही XYZ व्यक्तीसाठी इतके घट्ट बंद केले की त्याचा विचारही घटना समितीत येणार नाही, असं देशातील एका मोठ्या व्यक्तीचं स्टेटमेंट होतं. पण महात्मा गांधींनी जेव्हा पहिल्यांदा ही देशाची घटना आहे या देशातील अत्यंत रिमोट क्लास, म्हणजे ज्याला म्हणता येईल सबल्टन क्लासच्या व्यक्तीच्या हातून लिहिल्या गेली पाहिजे, हा आग्रह धरला होता. आणि त्यातून मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आहे. आता ती राज्यघटना त्यांनी लिहिली, कदाचित त्या घटना समितीत किती लोक तुम्हाला माहित आहे, जे राज्यशास्त्र शिकतात त्यांना माहित आहे. त्यातील काही लोक आजारी होते मसुदा समितीमध्ये. एकाचं निधन झालं, त्या दुसरा व्यक्ती घेतला, एक दिल्ली बाहेर राहायचा. त्या घटना समितीच्या कार्यामध्ये सहभागी फक्त एकच व्यक्ती होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. या ना त्या कारणामुळे त्या समितीच्या मिटिंगला कामकाजाला इतर लोक हजर राहू शकले नाही, राहिले नाही. मग एकट्यानं ते राज्यघटना लिहिण्याचं काम केलं. मग आता मला सांगा की त्यांनी एकट्यानं लिहिलं, मग त्यांच्या मनाने त्यांनी सगळं लिहिलं का? तुम्ही जर घटनात्मक डिबेट्स सगळे खंड वाचा, आणि हे वाचणं आवश्यक आहे, तुम्ही वाचले पाहिजे, कारण जेन्झी आहे. तुम्ही वाचा, कारण तुम्ही इतर जगापर्यंत पोहोचवाल. हे ती घटनात्मक डिबेट्स वाचा, मग तुम्हाला कळेल तुमची बाजू कोणी घेतली, तुम्हाला समजेल ना माझा कोण आहे. मी सांगतो म्हणून का? तुम्ही वाचा घटनात्मक डिबेट्स, तुमची बाजू कोणी मांडली इथं स्त्रियांची बाजू कोणी मांडली, शोषित वर्गाची बाजू कोणी मांडली, कोणाचं म्हणणं काय होतं, आणि सर्वांच्या सहमतीनं प्रत्येक कलम इथं समाविष्ट झालेला आहे. कोणा एकट्याचा आग्रहवास्तव नाही आहे. त्यामुळे कुणी जर असं म्हणत असेल की यांनी लिहिलं म्हणजे यांचं आहे आणि यांनी लिहिलं म्हणजे यांच्या समूहाचा आहे, हा त्यांचा मूर्खपणा आहे. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निर्विवाद सत्य आहे, कारण त्यांनी एकट्याने ते काम मसुदा समितीचं काम केलं आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ही फ्रेमवर्क जी आहे ही सर्वांनी सर्वानुमते चर्चेनं ठरवलेली आहे. जर तसं नसतं तर गांधींचा सर्वात जास्त प्रभाव होता जगावर आणि इथं सुद्धा, तर गांधीवादाचे सर्वात जास्त तत्व आली ती राज्यघटनेत नाही आली. 4 तत्व आहे फक्त. आणि इव्हन म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की भारतीय जी समाज व्यवस्था आहे किंवा भारतीय संविधान आहे, या संविधानानं जी चौकट निर्माण केली, ही चौकट निर्माण करताना कोण्या एका जातीसाठी एका धर्मासाठी केली का? नाही, या राष्ट्रातील प्रत्येक घटकासाठी ती चौकट निर्माण केलेली आहे आणि ते सर्वांच्यासाठी लाभदायी आहे. कोण्या एका वर्गासाठी नाही आहे, कोण्या एका व्यक्तीला म्हणून त्यांच्या समूहाचा आहे. हा लोकांचा गैरसमज आहे, हा जातीय दृष्टिकोन आहे. ही चष्मे आहे आपल्या जाती धर्माचे, हे काढल्याशिवाय सत्य समजणार नाही. हा लागलेला चष्मा आहे. मी निळा चष्मा लावला मला निळं दिसते, जग हिरो लावला हिरो दिसते, पिवळा लावला पिवळं दिसते. माझ्या डोक्याला जाती चष्मा आहे म्हणून मला ते चष्मा दिसतं. तुम्हाला मला जाती धर्म चष्मे आहेत ना, ते चष्मे काढा आधी. ते चष्मे काढल्याशिवाय समजणार नाही. ते माणूस म्हणून पाहा ना माझ्याकडे, माणूस म्हणून तुम्ही पाहायला तयारच नाही आहे. तुम्हाला चष्मे जातीचे, तुमच्या जाती चष्मे काढा आधी. मग आमचं जे संविधान आहे जगातले सगळ्यात पवित्र आहे, ते तुम्हाला केव्हा कळेल जेव्हा तुम्ही माणूस असाल तेव्हा. तुम्ही माणूस नाही ना, तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहात. तुम्ही त्या ठिकाणाहून पाहता म्हणून तुम्हाला ते वाटते की या जातीचं आहे.
तुम्ही आधी जात तुमची वजा करा तुमच्या आयुष्यातून आणि मग सांगा. एक भारतीय म्हणून सांगा. एक भारतीय म्हणून सांगाल तर तुम्ही सांगाल की जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. छातीठोक पण सांगेल मी. आणि मी भारतीय आहे आणि म्हणून सांगतो की भारतीय संविधान जगात सगळ्यात उत्कृष्ट आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी हे सांगतो की मी कोण्या जाती धर्माचा नाही, मी भारतीय आहे आणि म्हणून मला अभिमान आहे. सर, माझा एक प्रश्न आहे. आपलं महाराष्ट्रामध्ये खूप संत होऊन गेलेले संत विचार स्वराज्यात आणि भारतीय संविधानात कसे आले, हा एक माझा प्रश्न आहे. आता आमचा जगण्याचा धागा आहे. हा आमच्या जगण्याचा धागा आहे. आमच्या संतांनी तेच सांगितलं. या देशामध्ये जेवढे संत झाले ना त्यांना आपण संत ही शिक्का मारला. समाज सुधारक आहे. त्या काळातले म्हणजे सोशल मुवमेंट त्यांनी घडवून आणली आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडं धार्मिक विचार नेतो. आत्मविश्वास गमावलेला समाज आहे आपला. बहुतांश लोक असे आहेत. तुम्ही देश पहा आधी. म्हणजे महात्मा गांधींना जेव्हा पहिले महात्मा गांधी 1915ला भारतात आले की नाही, तेव्हा पहिल्यांदा त्यांचे राष्ट्रीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही पूर्ण देश पहा, देशाचा दौरा करा. त्यांनी देशाचा दौरा केला, बरोबर आहे की नाही. देशात दौरा केल्यानंतर त्यांना देश कळला कसा आहे. मग त्यांनी ते टाय कोट सूट घालून डबल दिसल्या कधी नाही. कारण त्यांना प्रश्न विचारला होता ना की मी घरी जाईल तेव्हा माझी आई येईल, कारण एकच वस्त्र आहे. हा देश कसा आहे. हा देश कसा आहे तेव्हा त्यांना कळलं. मी या देशातील लोक इतके इनोसंट आहे, इतके प्रामाणिक आहे, इतके स्वच्छ आहे. या राष्ट्रासारखं प्रामाणिक राष्ट्र, भावनिक राष्ट्र तुम्हाला कुठे भेटणार नाही. या राष्ट्रासारखं पवित्र राष्ट्र तुम्हाला कुठे भेटणार नाही. आणि म्हणून संत या देशामध्ये अनेक जन्माला आले आणि त्यांनी इथली व्यवस्था घडवली. आता संतांचा विचार संविधानामध्ये कसा आला हे सांगताना की 9व्या शतकापासून 10व्या शतकापासून इथं भक्ती आंदोलन सुरू झालं. आणि या भक्ती आंदोलनामध्ये जी आध्यात्मिकता आहे, मी तुम्हाला थोडं आध्यात्मिकता देतो म्हणजे तुम्हाला तेही कळेल. जे अध्यात्मामध्ये आहे, डुबलेले अखंड बुडालेले त्यांनाही ते पटेल. या लोकांनी, हे लोक आत्मविश्वास गमावलेले आहेत. भारतीय लोक बहुतांश, कारण बहुतांश गरीब आहेत. मी तुम्हाला उदाहरण सांगलं गांधीजीचं. बहुतांश गरीब आत्मविश्वास गमावलेले आहेत. या आत्मविश्वास गमावलेल्या लोकांना प्रचंड आत्मविश्वास द्यायचा आहे. यातील बहुतांश लोकांना आधी तुम्ही पाहिलं असेल धार्मिक स्थळी प्रवेश नव्हता, धार्मिक कृत्य करण्याचा अधिकार नव्हता. मग अशा लोकांना तुम्ही समान आहात, आपण सगळे समान आहोत हे सांगणारा, आता वारकरी संप्रदाय असेल किंवा अनेक असे पंथ भारतामध्ये उदयाला आले. वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांना पाया पडतात, तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे की नाही. आणि ते नेहमी आपण जे म्हणतो खेळ मांडियेला वाळवंटी गाई आहे ना, त्याचा तर मागचा विचार आपण सांगितलेलाच आहे की खेळ वाळवंटात का मांडला, मंदिरात का नाही मांडला. कारण मंदिरामध्ये इतर जातींना प्रवेश नव्हता, सर्वांना एका ठिकाणी आणायचा आहे तर वाळवंटात प्रवेश मांडलाय, खेळ वाळवंटात मांडलाय. इथं गोरा कुंभार असेल आहे ना, चोखोबा असतील किंवा इतर असतील, या वारकरी संप्रदायानं काय केलं, या लोकांना एकमेकांच्या ते पाया पडायला लागले, समता आणली. आता सोशल दृष्ट्या, पॉलिटिकल दृष्ट्या लोक हे म्हणतात की त्यांनी धार्मिक दृष्ट्या समानता आणली, सामाजिक दृष्ट्या समानता आणण्याचा प्रयत्न केला नाही. पंढरपूरला आहे तोपर्यंत समानता होती, गावात आल्यानंतर समानता नव्हती, हे टीकाकारांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं आहे का, आता माझा त्यामधला दृष्टिकोन वेगळा आहे की हे जे भक्ती संप्रदाय आहे, म्हणजे संत रविदास पासून संत कबीर असेल किंवा आणखी जितकेही संत असेल, इव्हन सुफिझम मधले संत असतील, त्यांनी तुम्हाला मी स्वतः ईश्वर आहे, ज्याला अहम ब्रह्मास्मी म्हणतात. जर कदाचित कोणा ज्याला अध्यात्म कळते त्याला माझं म्हणणं कळेल, अहम ब्रह्मास्मी. आणि सुफिझम मध्ये अनहलक, या माध्यमातून त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला की आपण सगळे एक आहोत. जसं तुमच्यामध्ये श्वास आहे, यांच्यामध्ये श्वास आहे, कहता हूं कहे जात हूं कहूं बजाए ढोल, श्वासा खाली जात है 3 लोग का मोल, ऐसे महंगे मोल का एक श्वास जो जाए 14 लोक न पटतरे काहे दोरी मिला आहे. श्वास सर्वांना सारखा, यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये 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 प्रत्येकामध्ये श्वास आहे, यांना श्वास आहे. मग श्वासाच्या आधारे त्यांनी तत्वज्ञानाची उभारणी केली आणि सगळे लोक सारखे आहे हे सांगितलं.
अहम ब्रह्मास्मी सांगितलं, सुफिझम मध्ये अनहलक सांगितलं, आणि ओशो असतील किंवा त्या सर्वांमध्ये ते मी ते सांगतो, नव्या शतकापासून सुरू झालंय की हे सर्व लोक सारखे आहेत, बरोबर आहे ना. आणि त्या आधारे ही मांडणी केली आहे संतांनी, आणि ती संतेची मांडणी सगळे लोक सारखे आहेत, समान आहेत, ही राज्यघटनेत आली आहे. राज्यघटनेचं कलम 14 सगळ्यांना सारखं करते. अस्पृश्यता पाळू नका. तुम्हाला एकनाथाचं उदाहरण आहे, राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये आहे, बरोबर आहे की नाही. आमच्या संतांनी जे जे सांगितलं, तंत्र मंत्र सब झूठ है, मत भरमो संसार, सारा शब्द जाने बिना कोई ना उतरसी पार, वैज्ञानिकता आणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणा, हे सांगणार आमची राज्यघटना आहे, बरोबर आहे ना. म्हणजे संतांनी जे जे काही सांगितलं ते सर्व विचार आपल्या भारतीय संविधानामध्ये आलेले आहेत. तुम्ही संतांचे जे म्हणजे जे जे म्हणणं असेल ते पहा, तुम्ही घासून घ्या, राज्यघटनेचा प्रत्येक कलम घ्या, आणि मी तुम्हाला संतांचा तुम्हाला विचार सांगतो. ज्यांना संतांचा समतेचा विचार मान्य आहे त्यांना संविधान माफक मान्य होतं, ज्यांना संतांचा समतेचा विचार मान्य होत नाही त्यांना संविधान मान्य होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांचा सामाजिक समता जी आहे ती ज्यांना मान्य होते त्यांना संविधान सुद्धा मान्य होतं, ज्यांना संतांचा समतेचा विचार मान्य आहे त्यांना संविधान मान्य होतं. ज्यांना संतांचा समतेचा विचार मान्य होत नाही त्या पॅराडॉक्सिकल बिहेवियर, पुन्हा वाक्य सांगतो मी, म्हणजे पहिल्यांदा आपण जी सुरुवात केली होती की काही लोक पॅराडॉक्सिकल बिहेवियर, मुंबई राम बगल मिश्री ज्याला म्हणतात, पॅराडॉक्सिकल बिहेवियर, विरोधाभासी वर्तन, बोलायचे करायचे, सांगताना सांगायचं तिथं म्हणजे समानता सांगायची आणि प्रत्यक्षात मध्ये तसं करायचं नाही. तर त्यांच्या बाबतीत मात्र तसं नाही. म्हणजे त्या लोकांच्या आधारे, म्हणजे त्या लोकांच्या दृष्टिकोनातून संतही मान्य नाही त्यांना, संविधानही मान्य नाही, कारण त्यांच्या डोक्यात जातीची कीड आहे. माझा प्रश्न आहे, भारतीय संविधान सर्व समाजाचा आहे किंवा सर्वांचा आहे, पण तरी पण काही लोकांचे विचार किंवा समाजांचे विचार असे आहे की हे संविधान फक्त एका जातीचे आहे, असं का? या प्रश्नाचं उत्तर मी मगाच सांगितलं आहे की राज्यघटना लिहिणाऱ्या व्यक्तींकडे पाहणारा दृष्टिकोन आहे तो, की राज्यघटना लिहिणारी व्यक्ती अमुक जातीची आहे म्हणून ते त्यांच्या आहे ना. हे का आपण बोलतोय, कारण मला चष्मा आहे जातीचा. जर मला जातीचा चष्मा असता तर मी बोललो असतो का? हे मी का बोललो, मी त्या म्हणजे मी अमुक अमुक जातीचा म्हणून बोलतोय, लक्षात ठेवा. म्हणजे हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य कोण बोलतोय? हे जातीच्या उतरंडीच्या फर्स्ट क्लास सिटीजन, सेकंड क्लास सिटीजन, थर्ड क्लास सिटीजनचे तुमचे वाक्य आहेत. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून हे 4 क्लास आउट ऑफ क्लास सांगितलेला नियम फर्स्ट क्लासनं कसा पाळायचा ही खंत आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे आधी आपण जाती चष्मे काढणं आवश्यक आहे. भारतीय संविधान जगात सगळ्यात पवित्र आहे, पुन्हा सांगतो, जगातलं सगळ्यात लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे लोकांच्या आयुष्यात बदल घडवणार आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवले. आपले कडूबाई खरंच गाणं आहे ना, माया भीमानं सोन्यानं भरली होती, अक्षरशः सोन्यानं भरली, खोटं नाही आहे, खोटं नाही आहे. म्हणजे हे जे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, लिव्हिंग डॉक्युमेंटमुळे लोकांच्या घरामध्ये म्हणजे लक्षात घ्या की ज्या घरामध्ये 7 पिढ्या, 8 पिढ्या, 9 पिढ्या, 10 पिढ्या दारिद्र्याशिवाय काही पाहिलं नाही, त्या घरामध्ये सुखसंपत्ती नांदली ना. ज्या स्त्रियांनी हजारो वर्षापासून इथं शोषणाशिवाय दुसरं काही पाहिलं नाही त्या स्त्रिया शोषण करण्यापर्यंत आलेला निगेटिव्हिटीच्या दृष्टिकोनातून काय घेणार? त्या स्त्रिया सगळ्या आज तुम्ही पाहिलं राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, या देशाच्या म्हणजे कोणतं काम नाही स्त्री करतात, सगळं काम करायला लागल्या. म्हणजे आज त्यांच्यावर हा आरोप करायला लागले की स्त्रिया शोषण करतात, म्हणजे इथपर्यंत परिस्थिती येऊन पोहोचली ना. पुढे सर माझा एक प्रश्न होता. संविधान जे आहे ते सर्वसाधारण सर्वांसाठी आहे, पण काही जागी म्हणजे संविधानाची उल्लंघन होते, जशी काही कुठे धूम्रपान करू नये तिथं बी तो एकातला मुद्दा आहे. म्हणजे विटंबना सर्वसाधारण नागरिकांना होते, पण जेव्हा मोठं होते तेव्हा त्याच्यावर बोलले जाते, पण लहान होते तर मग त्याच्यासाठी काय? पुन्हा सांगा प्रश्न. जेव्हा संविधानाचं उल्लंघन छोट्या प्रकारे होते तेव्हा नॉर्मल राहते सर्वांसाठी, पण जेव्हा ते मोठं होते तेव्हा वादविवाद होतात. असं माझं म्हणणं असं आहे की
ते जेव्हा छोटे छोटे आहेत तेव्हाच का बरं याचं हे होत नाही. राज्यघटने तत्वांचं उल्लंघन बघतात. हां. आता राज्यघटनेच्या तत्वांची उल्लंघन जी आहेत ही अनेक ठिकाणी तुम्हाला होताना दिसतात. त्याला कारण आहे की आम्हाला आमच्या अधिकारांची जाणीव नाही. नागरिकांना फक्त अधिकाराची जाणीव असणं होत नाही, त्यांना त्यांच्या कर्तव्याची सुद्धा जाणीव पाहिजे. भारतीय समाज हा असा आहे, स्थितिशील आहे, आणि या स्थितिशील समाजाला बदलवणं इतकी थट्टेची गोष्ट नाही. या समाजाला या संविधानाच्या मूल्यांचा परिचय करून देणं, त्या मूल्यानुसार वागायला भाग पाडणं, याला प्रदीर्घ कालावधी लागणार. आज तो कालावधी समजा बरंच लोटून गेला. आज तुम्हाला बरंच परिवर्तन झालेलं दिसतंय बरंच परिवर्तन. शहरामध्ये प्रचंड परिवर्तन आहे, ग्रामीण भागात म्हणजे पोहोचलंय, परंतु आजही बाकी आहे. म्हणजे पूर्ण परिवर्तन झालं असं मी म्हणत नाही. त्यामुळे घटनात्मक मूल्यांचं उल्लंघन ज्या ज्या ठिकाणी होतं त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार आहे. म्हणजे व्हिसल ब्लोअर सुद्धा आहेत. म्हणजे पूर्ण अंधकारमय स्थिती असायला भाग नाही आहे. आणि जे व्हिसल ब्लोअर आहे त्या व्हिसल ब्लोअरमुळे हा अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. फक्त ही प्रोसेस जरा लांबची आहे. आता तात्काळ जर म्हणाल तर तात्काळ गोष्ट या लोकशाही व्यवस्थेमध्ये अति तात्काळ न्याय ही चूक आहे. कारण 100 अपराधी सुटले चालतात, पण एक निरपराध आतमध्ये जाऊ नये, या स्टेटमेंटशी मी सहमत. त्यामुळे जो अपराधी असेल आधी त्याची सर्व बाजूने सांगोपांग चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर सल्लामसलत झालं पाहिजे, एक प्रदीर्घ काळ त्यावर गेला पाहिजे, आणि नंतर त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे भावनेच्या भरात जाऊन कोणालाही शिक्षा होता कामा नाही. समजा उदाहरणार्थ या 4 समोर सांगितलं की हा आरोपी आहे, नाही मग तात्काळ याला ऑन स्पॉट नष्ट म्हणजे मारून टाका, फाशी द्या, ही लोकशाही नाही आहे. इव्हन ब्रिटिश काळात सुद्धा तुम्हाला पाहिलं असेल की ते म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करतात. तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही फॉलो झाली पाहिजे. म्हणजे जिथं जिथं उल्लंघन होतं, लहान लहान गोष्टीचं उल्लंघन होतं, त्या ठिकाणी मग जर तुम्हाला जागरूक नागरिक पाहिजे त्याकरता जे व्हिसल ब्लोअर पाहिजे, ते व्हिसल ब्लोअर असले तर हे ताबडतोब बंद होईल. पण ते व्हिसल ब्लोअर सुद्धा तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे बोलण्याची. व्हिसल ब्लोअर म्हणजे जो आवाज उठवतो, आवाज उठवणारा पाहिजे. उल्लंघन जिथं होतं तिथं व्हिसल ब्लोअर आवश्यक आहे. जर समजा ज्या ठिकाणी उल्लंघन होतं आणि ज्याच्यावर अन्याय होतो, अन्यायग्रस्तांना सुद्धा बोलणं आवश्यक आहे. अन्यायग्रस्तांना समोर येणं आवश्यक आहे. अन्यायग्रस्त समोर येत नसेल तर व्हिसल ब्लोअर आवश्यक आहे. ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त बोलत नाही त्या ठिकाणी व्हिसल ब्लोअरची भूमिका महत्वाची आहे. आणि व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन बिल सुद्धा आपल्या देशात मंजूर झालेलं आहे. त्यामुळे असं काळजी करू नका की तुम्ही व्हिसल ब्लोअर झाले म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार नाही. हा एक आहे की पुन्हा तुम्हाला विषयांतर करून सांगतो की राष्ट्रीय मुद्द्यावर बोलणं सोपी आहे, राष्ट्रीय मुद्द्यावर टीका करणं सोपी आहे, परंतु स्थानिक मुद्द्यावर बोलणं कठीण असतं. पंतप्रधानावर टीका तुम्ही करू शकता बसल्या बसल्या, त्यांना कुठे माहीत पडणार आहे. पण इथं बसल्या बसल्या जर तुम्ही समजा गावातल्या स्थानिक जर एखाद्या नेत्यावर टीका कराल तर तुम्हाला तात्काळ मार बसतो. राष्ट्रीय मुद्द्यावर बोलणं चर्चा करणं सोपी असतं. स्थानिक मुद्द्यावर म्हणजे लहान लहान गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतात ना, म्हणून स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. स्थानिक प्रश्न सोपं नाही सोडणं. स्थानिक लेवलला राज्यघटना इम्प्लिमेंट करणं इतकं सोपं नाही. त्याकरता व्हिसल ब्लोअर लागतो, त्याकरता तुम्हाला हिंमत लागते, आणि त्याकरता संघटन पाहिजे. सर, आजचे प्रश्न पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांमध्ये प्रश्न आहेत पण संवाद नाही. राईट. शिक्षक आणि संविधान अभ्यासक म्हणून समाजाला तुम्ही एकच संदेश द्यायला असेल तो काय? फक्त भारतीय व्हा. तुम्ही फक्त भारतीय झाले की भारताचा सगळा समाज सुटला. या जातीचा, त्या जातीचा, त्या धर्माचा या देशाला काय आवश्यकता आहे? फक्त भारतीय व्हा, माणूस व्हा. म्हणजे एक भावनिक अपील सांगतो, मला जे वाटतंय ते सांगतो, कारण आपला मुद्दा संविधानाचा आहे म्हणून बोलतो. फक्त माणूस व्हा, फक्त भारतीय व्हा, सगळे समाज सुटतात. काहीच कोणाला सांगायचं काम नाही. नाही तर परिस्थिती अशी इतकी गंभीर झाली आज की एखाद्या बलात्काराचं प्रकरण घडलं तर ती कोण्या जातीची आहे मुलगी तिथून पासून मग प्रतिक्रिया द्यायची हे ठरवतात. आरोपी कोण्या जातीचा आहे आणि ती बळी पडणारी स्त्री कोण्या जातीची आहे
त्यावरून आमच्या प्रतिक्रिया ठरतात. समजा जर आरोपी माया काढता असेल तर मी प्रतिक्रिया देणार नाही, फेसबुक पण सगळं पण. आणि ती जर पिढी जर माझ्या जातीची असली तर उद्या कॅन्डल घेऊन बाहेर. इथपर्यंत मानसिकता म्हणजे याला नीच मानसिकता घडवली आम्ही. का भारतीय म्हणाला आपण स्वतःला? अरे माया देशातल्या माया बहिणीवर माझ्या बाजूला राहणाऱ्या महिला संदर्भात असं घडतंय. माया मला जर ही भूमिका माही असेल तर तुम्ही भारतीय म्हणून घ्यायला मला लाज वाटली पाहिजे. याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करणं आवश्यक. म्हणून म्हणतो भावनिक. मी काय बोललो? मी भावनिक बोलतोय की मी आधी भारतीय भाऊ, आपण आधी माणूस होऊ, बाकी कशी आवश्यकता नाही. बाकी सगळ्या समस्या आपोआप सुटतात. जय संविधान. थांबूया. धन्यवाद सर. आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊन आम्हाला संविधान समजण्याकरिता खूप मदत केली. सर्वांना सांगायचं आहे की आजच्या कार्यक्रमात भाषण होतं, तो एक संवाद होता. संविधान वाचणं महत्त्वाचं आहे, पण ते समजून घेणं आणि रोजच्या आयुष्यात उतरवणं यालाच खरी लोकशाही म्हणता येईल. धर्म, जात, लिंग, पैसा, राजकारण या सर्वांच्या पलीकडे भारतीय संविधान एक ओळख देते नागरिक म्हणून. जर तुम्हाला आजचा हा संवाद विचार करायला लावणारा वाटत असेल तर नवसंकल्प फाउंडेशनवर नक्की जोडले जा. नवसंकल्प फाउंडेशनचे अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व तुमचे जे मत आहे ते आमच्या कमेंटमध्ये आवर्जून द्या आणि आमच्या पेजला सबस्क्राईब करा. मी सर्वांना आवाहन करतो की नवसंकल्प फाउंडेशनशी तुम्ही कनेक्ट व्हा. कारण खामगावमध्ये या मंचाच्या माध्यमातून खूप चांगली कामं सुरू आहेत. आणि मी स्वतः सुद्धा या मंचाचा म्हणजे सक्रिय सदस्य होण्यास तयार आहे. मला कुठेही बोलवा, मी तुमचा सदस्य होण्यास आजही तयार आहे. आणि सर्वांना आवाहन करतो की नवसंकल्पला या मंचाला तुम्ही जोडा. कारण ही पिढी तरुण हा जो ग्रुप आहे किंवा हा जो मंच आहे हा नवीन विचार घेऊन आपल्या गावाला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या या प्रदेशाला घडवू पाहत आहे. आपण हातात हात देऊया, आहे ना. एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, बरोबर आहे ना. आणि त्यानंच आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे नवसंकल्प फाउंडेशनचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हा मंच उपलब्ध करून दिला आणि माझे विचार मांडण्याची संधी मला दिली. कोणाचे मन दुखले असतील तर त्यांची मी जाहीर अंतःकरणाने साष्टांग दंड घालून माफी मागतो. कारण कसं आहे की सत्यमध्ये धर्ममचर, जे सत्य आहे मी ते सांगितलंय. पण तरी कोणाचं मन दुखलं असेल तर मी अत्यंत आदरपूर्वक आणि अत्यंत विनम्रपूर्वक माफी मागतो. आणि हे आवाहन करतो की नवीन पिढीनं या भारतीय लिव्हिंग डॉक्युमेंट संविधानाशी कनेक्ट व्हा आणि भारतीय व्हा. चला तर मग इथे थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या भागात एक वेगळ्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा संकल्प बोलके, संवादानातून परिवर्तनाकडे.